वाघर्डे आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर एकतर्फी कारवाईचे संकेत, खुलासा न दिल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी आक्रमक. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघर्डे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रकांत सामुद्रे यांच्यावर आता जिल्हा आरोग्य विभागाकडून एकतर्फी कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कर्तव्यात अक्षम्य कसुरी केल्याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती, मात्र अद्याप समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. जिल्हा परिषद नंदुरबारच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार वाघर्डे आरोग्य केंद्राच्या आवारात जैववैद्यकीय कचरा अत्यंत बेजबाबदारपणे हाताळण्यात आल्याचे समोर आले होते. उघड्यावर कचरा जाळणे, वापरण्यात आलेली इंजेक्शन, औषधांच्या बाटल्या, गोळ्या आणि सलाईन उघड्यावर अर्धवट अवस्थेत जाळण्यात आल्याचे एका वृत्तवाहिनीने उघड केले होते. जैववैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन कायद्यांतर्गत शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे अनिवार्य असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की डॉक्टर सामुद्रे यांचे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा 1979 मधील नियम 3 च्या तरतुदींचा भंग करणारे आहे. नोटीस मिळाल्यापासून 3 दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र विहित मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्याने प्रस्तावित शिस्तभंग विषयक कारवाई एकतर्फी करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. आजपर्यंत यावर कोणताही अधिकृत खुलासा न आल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी आता काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. आरोग्य केंद्रातील अशा गंभीर निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. SMTV मराठी न्यूजसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा. शहादा तालुक्यातील वाघर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात जे काही औषध उघड्यावर जाळल्याचं प्रकरण उघडकीस आलेलं होतं, या अनुषंगाने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली आहे. या प्रकरणामध्ये संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि तेथील फार्मसी ऑफिसर या दोघांनाही तातडीने चौकशी करून यांना शोकॉज नोटीस बजावण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने फार्मसी ऑफिसर यांचा प्रस्ताव या खुलासा या कार्यालयास आलेला आहे. संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना देखील 3 दिवसात खुलासा सादर करण्याबद्दलचं आम्ही परत एक पत्र काढलेलं आहे. परंतु या दोघांवरती शासकीय याच्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. सोबतच बायोमेडिकल वेस्ट जे इतर PSCला किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी सरकारी दवाखान्यांमध्ये बायोमेडिकल वेस्ट निघते, संबंधित एजन्सीला यापुढे सक्त ताकीद देण्यात आलेली असून कुठल्याही प्रकारची अशी घटनेची परत पुनरावृत्ती होणार नाही या संबंधातल्या आपण सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये वाघर्डे येथील BMW जे औषध जाळण्याच्या प्रकारामध्ये जर आपण बघितलं तर जबाबदारी हे तेथील वैद्यकीय अधिकारी यांचीच होती. वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित फार्मसी ऑफिसर या दोघांनी याबद्दल वेळीच काळजी घेणं अपेक्षित होतं. त्यामुळेच या दोघांनाही आपण नोटीस दिलेली आहे. संबंधित शिपायाबद्दलचं जे आता मला समजलेलं आहे याच्याबद्दल मी परत एकदा चौकशी करून माहिती घेतो आणि त्याच्यानंतर काय अजून याच्यात शिपायाला जर त्यांनी काढलेलं असेल तर त्याला परत घेण्याबद्दलची योग्य ती कारवाई करण्याबद्दलच्या सूचना देखील मी देतो. नाही, परत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे. 3 दिवसाची मुदत देण्यात येऊन त्यांनी जर खुलासा दिलेला नाही तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.